मनोज जरांगेंस मराठा आंदोलकांनी जी मोहीम सुरू केली आहे त्यावरून यंत्रणेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। प्रत्येक गावातून किमान 4 ते 5 लोकांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज करावा अशी मोहीम सुरू आहे। त्यामुळे नेमकं काय होईल याच्या शक्यतेबाबत धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिलंय। पाहूया। नुसत्या बीड जिल्ह्यात 3400 खासदारकीचं फॉर्म भरले। पुढे डांबर रात्री का मग आता बॅलेट पेपर। आरक्षणाच्या लढाईसाठी मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी आता सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नवी योजना आखली आहे। ती म्हणजे प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान 5 ते 7 उमेदवारी अर्ज भरण्याची। महाराष्ट्रामधल्या अनेक गावागावांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे। असं करण्यामागे आरक्षणाच्या मुद्द्याची गंभीरता सरकारच्या लक्षात आणून देणं, ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदानासाठी जनजागृती करणं आणि आरक्षणाबद्दल रोष व्यक्त करणं असे हेतू यामागे असल्याचं बोललं जातंय। ज्यामुळे लोकसभा निवडणुकीत सरकारबरोबरच निवडणूक आयोगाचीही डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत। नुसत्या बीड जिल्ह्यात 3400 खासदारकीचं फॉर्म भरले। पुढे डांबर रात्री का मग आता बॅलेट पेपर। आता नाही का तुम्हाला शाळात बसन का ते आता एखाद्या केंद्रात एखाद्या 3 केंद्र असतील एखाद्या गावाला, वस्तीवर एक, दुसऱ्या वस्तीवर एक आणि एक गावात आहेत का शाळा। आता नाही का आमच्याच वावरात टाकायला, परंतु अधिकार प्रत्येकाला कोणीही भरू शकतो। त्याला काय शिकल्याची आठ नाही, पहिलीवाला टाकीतोय का डायरेक्ट नोकरीवालाच पाहिजे, रानात अवथांनार सुद्धा टाकू शकतो। त्याला काय खासदार वाटत नाही का, त्याला काय मंत्री व्हावं वाटत नाही का, त्याला काय आमदार व्हावं वाटत नाही का काय। गावागावांमध्ये सुरू असलेल्या या मोहिमेनं यंत्रणाही अलर्ट झाली आहे। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून मार्गदर्शनही मागवलं आहे। त्या पत्रामध्ये काय आहे त्याआधी तसं खरोखरच घडलं तर काय होईल त्याची पार्श्वभूमी समजून घेऊया। हे ईव्हीएम मशीन आहे। सध्या एका मशीनमध्ये 16 उमेदवारांची नावं बसतात। समजा एखाद्या मतदारसंघात 384 उमेदवार जरी उभे राहिले तरी त्यासाठी 24 ईव्हीएम मशीन एका केंद्रावर आणावी लागतील। तसं जरी घडलं तरी सध्या 24 मशीन्स आणून ईव्हीएम वर मतदान करण्याची यंत्रणा आहे। मात्र मराठा आंदोलक प्रत्येक गावामधून किमान 4 ते 5 उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये सरासरी 250 गावं असतात। समजा एका गावातून एक जरी उमेदवार उभा राहिला तर लोकसभेमध्ये 6 तालुके गुणिले 250 म्हणजे 1500 उमेदवारांचे अर्ज येतील। आणि जर उमेदवार 384हून अधिक असले तर मात्र निवडणूक ही ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावी लागेल। ही शक्यता गृहीत धरून त्याचा व्यवस्थेवर काय ताण येईल याबाबत धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गावागावातून आंदोलक अनेक अर्ज दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही। असं घडल्यास ईव्हीएमच्या क्षमतेहून जास्त अर्ज येतील, त्यामुळे ईव्हीएमवर निवडणूक घेणं अडचणीचं ठरणार आहे। पर्याय म्हणून मतपत्रिका किंवा मतपेट्यांचा वापर करायचा झाल्यास अपुरा मनुष्यबळ, मतपेट्यांची उपलब्धता अशा समस्या येऊ शकतात। शिवाय उमेदवारांची संख्या वाढल्यास मतपेट्या सुद्धा तेवढ्याच मोठ्या आकाराच्या लागणार। त्याचप्रमाणे निवडणुका झाल्या तर मतपेट्या नेण्यासाठीची वाहनं, सुरक्षा, मतपेट्या ठेवण्यासाठीची जागा अपुरी पडणार आहे। उपरोक्त परिस्थितीनुसार येणाऱ्या अडचणी आपल्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत। त्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे ही विनंती। जुलूमशाही चालली, दडपशाही गृहमंत्र्याची म्हणल्याच्या नंतर समाजाला कुठंतरी निर्णय घ्यावा लागेल म्हणून समाजाने निर्णय घेतला। कारण मी काय समाजाचा मालक नाही आहे, समाज माझा मालक आहे। तो समाजाचा निर्णय, तो समाजाने घेतलेला निर्णय। ज्यावेळेस जनतेला वाटतं किंवा समाजाला वाटतं की आज ज्यांना आपण निवडून दिलं आहे तोच आपल्याशी बदला घ्यायला लागला आहे, तो सूड भावनेनं वागायला लागला। ज्यावेळेस असं वाटतं की हा गृहमंत्री एका पक्षाचा नसून हा राज्याच्या जनतेचा आहे, तो जर सूड भावनेनं वागायला लागला तर आपल्यालाही कुठंतरी नीट करण्यासाठी पाऊल उचलावं लागेल। म्हणून समाजानं ते पाऊल उचललं असावं आणि समाजाचा जो निर्णय शेवटी त्याला कोणी टाळू शकत नाही। आता कायद्यानुसार निवडणूक आयोग कोणत्याही पात्र व्यक्तीला उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखू शकत नाही। भारतीय संविधानाच्या कलम 84 ब नुसार 25 वर्षाच्या कोणत्याही व्यक्तीला लोकसभेची निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। त्यामुळे मराठा आंदोलक गावागावात उमेदवारी अर्जांची तयारी करतायत। बघा, ही
लोकशाही व्यवस्था आहे, कोणाला उभं राहण्यासाठी थांबवता येणार नाही. आता जेवढे अर्ज आलेत आणि जेवढे काही बॅलेट ते मशीन EVM मशीन आहे त्याच्यामध्ये बसत असतील आणि त्याच्या पलीकडे अर्ज आले तर निश्चितपणे बॅलेटवर निवडणूक होईल. मला वाटतं की अजून मराठा समाजाने कोणी अर्ज केलेले नाही, तर अर्ज आल्यानंतर तर तो प्रश्न आहे. आता नुसते कोणीतरी खाजगी जाहीरपणाने जर बोलत असतील तर ते गृहीत धरून तयारी करत असतील जिल्हाधिकारी आणि त्यांचं कार्यालय, तर मला माहीत नाही. खरं म्हणजे बॅलेटवरच निवडणुका व्हायला पाहिजे. एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी झाल्यानंतर अशी मतं मांडू शकतात. आता ते सध्या जिल्हाधिकारी आहेत, त्याच्यामुळे निवडणुकीचा निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्य निवडणूक आयोगाच्या मुख्यानं आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना आहेत असं मला वाटत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला 25,000चं डिपॉझिट भरावं लागतं. ज्या उमेदवाराकडे पैसे नसतील त्यांच्यासाठी गावानं पैसे जमवून करून द्यावेत असं नियोजन आंदोलक करतायत. दिल्याच्यानंतर त्यांचा जो खर्च आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा किंवा डिपॉझिट भरण्याचा हे संपूर्ण गाव लोकवर्गणीतून भरणार आहे. जरांगे पाटील हे जे प्रामाणिक नेतृत्व भेटलेलं आहे संपूर्ण मराठा समाजाला आणि महाराष्ट्राला, फक्त मराठा समाजाचं त्यांना समर्थन नाही तर महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांचं त्यांना समर्थन आहे. गरीब नेतृत्व गरिबीतून उभं टाकलेलं आहे, ते नेतृत्व मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे. आम्ही नाही का लोकसभेकरता पिंपळगाव महादेव येथून 10 उमेदवार निश्चित केलेले आहेत. जर खरोखरच असं घडलं तर निवडणूक आयोगाबरोबर राजकीय उमेदवारांचीही धाकधूक चांगलीच वाढणार आहे. कारण मतपत्रिकांवर शेकडो नावं जर आली तर व्यवस्थेपुढे सगळ्यात मोठं आव्हान उभं राहील. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.